मुंबईत 11 मार्चला होणार गणेश मूर्तिकारांचा महामेळावा। गणेश मूर्तिकारांच्या न्यायालयीन लढाईला सरकारचा पाठिंबा असल्याचे आशिष शेलार यांनी केले स्पष्ट। गणेश मूर्ती व्यवसायात हजारो हात राबत आहेत, त्यामुळे पीओपीवरील बंदीमुळे या व्यवसायावर होणारा परिणाम रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून मूर्तिकारांना न्याय मिळावा यासाठी न्यायालयात कायदेशीर लढा देण्याची तयारी सुरू आहे। न्यायालयाच्या कक्षेत असल्याने मी मतप्रदर्शन करू इच्छित नाही, पण गणेश मूर्तिकारांची बाजू व तज्ज्ञांची मते जाणून घेऊन न्यायालयात बाजू मांडण्यासाठी गणेश मूर्तिकारांच्या पाठीशी सरकार या गाईडलाईनच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहील, असे राज्याचे माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री आणि रायगडचे संपर्कमंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले। ते पेण येथे आमदार रवींद्र पाटील यांच्या वैकुंठ निवासस्थानी गणेश मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत होते। यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी तसेच गणेश मूर्तिकार संघटनेचे अभय म्हात्रे, नितीन मोकल, शंकर मोकल, कुणाल पाटील तसेच इतर सदस्य उपस्थित होते। मुंबई परळ येथील नरेपार्क मैदानावर 11 मार्च रोजी गणेश मूर्तिकारांचा राज्यव्यापी महामेळावा होणार असून त्यामध्ये राज्यभरातील 25,000हून अधिक मूर्तिकार सहभागी होणार आहेत। याबाबत महामेळाव्याचे निमंत्रण आणि निवेदन गणेश मूर्तिकार संघटनेच्या वतीने शेलार यांना देण्यात आले। पीओपी गणेश मूर्तींवर लादलेल्या निर्बंधांमुळे मूर्तिकारांमध्ये असंतोष आहे। सरकार या विषयावर गांभीर्याने विचार करत असून न्यायालयात मूर्तिकारांची बाजू मांडली जाईल, असेही शेलार यांनी स्पष्ट केले। विचार करते म्हणूनच या विषयावर विविध आदेश होऊन सुद्धा या सगळ्या विषयामध्ये मूर्तिकारांच्या बाजूने सरकार उभे राहिले, याची माहिती गणेश मूर्तिकार संघटनांना सुद्धा आहे। पीओपीच्या विषयामध्ये ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये संपूर्ण अभ्यास केला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे। न्यायालयासमोर हे प्रकरण असल्यामुळे या विषयात न्यायालयातच आपल्याला जिंकावं लागेल। हा रिपोर्ट सुद्धा जरी आला तरी तो न्यायालयासमोर आला पाहिजे, न्यायालयासमोर टिकला पाहिजे आणि या बाजूनेच आमची पावलं आहेत। न्यायालयीन लढाईतल्या आमची योजना ही सार्वजनिकरित्या बोलणं ह्यात संयुक्तिक ठरणार नाही।